नमस्कार मंडळी, मी वर्षा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलेलो आहोत इथं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात. तर आता मी जितका होईल तितका पूर्ण ब्लॉग इथं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढी शूटिंग केली तेवढी दाखवीन आणि मी तुम्हाला डायरेक्ट महाकालेश्वरचं दर्शन देखील करवीन. मी जेवढं होईल तेवढं मंदिरातली देखील शूटिंग घेतलेली आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या तिकडं एंट्री करता, म्हणजे मंदिराच्या गेटहून एंट्री करता, त्यावेळेसची ही शूटिंग आहे. इथं आम्ही गेटमधून एंट्री केलेली आहे. इथून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 1.5 किलोमीटर मंदिर आहे, 1.5-2 किलोमीटर. तुम्हाला हवा असेल तर इथं रिक्षा असतात आणि रिक्षाने देखील तुम्ही मध्ये जाऊ शकता, पण रिक्षाने तेवढी काही मजा येत नाही. फिरत खूप फिरण्यासाठी खूप मस्त हा कॉरिडॉर बनवलेला आहे. तिथून तुम्हाला रिक्षात जी मजा येते ती रिक्षात जी मजा येत नाही ती चालून मजा येते. खूप एन्जॉय करत तुम्ही इथून चालत जाऊ शकता. मस्त असा कॉरिडॉर बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एंट्री केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला कॉरिडॉर सुरू होईल. तर इथं माझे मुलं मध्ये गेल्याच पळायला सुरुवात केली होती, इतकी मस्ती केली त्यांनी. तर आता मी जेवढं होईल तेवढं इथं शूटिंग केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण 2 किलोमीटर एरियामध्ये बनवलेलं आहे. सर्व देवांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, खूप मोठ्या आहेत आणि मस्त अशा. हे सगळं तर मी पहिल्यांदाच पाहिले, खरं सांगते. असे एवढ्याले मूर्त्या वगैरे केलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं आणि बऱ्याच दिवस झाला आम्हाला उज्जैनला यायचं होतं, पण काही येऊ शकलं नाहीत. आज ते मूर्त भेटलं आणि आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त असं मंदिराच्या आसपासचा एरिया बनवलेला आहे. तर आता आसपास आम्ही मंदिराच्या गेलेलो आहोत आणि इथं खूप गर्दी होती. आज शनिवार होता आणि शनिवारी इथं शनिदेवाचं मंदिर देखील आहे जवळ. तर शनिवारी सहसा खूप सारी गर्दी असते आणि आम्हाला फक्त शनिवारी आणि रविवारी सुट्टी असती. तर आम्ही इथं शनिवारच्या दिवशी आलेलो आहोत. तर इथं माझे मुलं खूप मस्ती करत होते. तर तुम्ही पाहू शकता जेवढं होईल तेवढं मी इथं शूटिंग केलेलं आहे. खूप मस्त असं इथे हे कॉरिडॉर बनवलेलं आहे. तर आम्ही आता मंदिराच्या जवळ गेलेलो आहोत. तर आता आम्ही जास्तीत जास्त 5 मिनिटातच इथं मंदिरामध्ये एंट्री करू. मंदिरात बी खूप मोठी, म्हणजे जसं आपलं शिर्डीचं मंदिर आहे ना त्याच पद्धतीने इथं रांगा वगैरे लागतात. कशाला? दर्शनासाठी. गोल फिरावं लागतंय तिथं. त्या पायऱ्यामध्ये खूप वेळ लागला आम्हाला, कमीत कमी अर्धा-पाऊण तास लागलो होतो आम्ही लाईनिंगला. तर ही सर्व बाहेरचीच आणखीन शूटिंग आहे हे कॉरिडॉरमधलं. हे मी म्हणलं तुम्हाला आसपास 2 किलोमीटरमध्ये हे बनलेलं आहे. आता जे येऊन गेलेले असतील त्यांना माहीत असेल, जे नसतील गेलेले त्यांच्यासाठी हा ब्लॉग. तर जितका होईल तितका मी इथं शूटिंग केलेलं आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही जिथं राहतो तिथून इथं उज्जैन तसंच महेश्वर, ओंकारेश्वर जवळ आहे. तर मी लवकरच तुमच्यासाठी महेश्वरचा, ओंकारेश्वरचा देखील ब्लॉग घेऊन येणार आहे. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर हा सर्व कॉरिडॉरचा हिस्सा मी जेवढा होईल तेवढा शूटिंग केलेला होता. तर आता फायनली आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडं आणि आता आम्ही लागतोत मंदिराच्या लाईनीला. तर इथं आम्ही गेलेलो आहोत मंदिरामध्ये दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता मंदिरमध्ये जेवढं होईल तेवढं मी शूटिंग केलं आहे. थोडंफार इथं शूटिंग करायला पूर्ण मनाई आहे. चुरून लपून जेवढी शूटिंग होईल तेवढी मी इथं केलेली आहे आणि ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हा महाकालेश्वरचा महाकालेश्वर डायरेक्ट मंदिरामधली शूटिंग होती. खूप गर्दी होती, खूप अडचणीत मी ती शूटिंग केलेली होती. तर पाहिला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर बी नक्की करा. आणि हे काही फोटो आम्ही जे तिथं गेल्यावर काढलेले होते आमच्या फॅमिलीचे.